नमस्कार. नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेतात जो आपल्या पिकाचा आपण पीक विमा काढलेला असतो त्याचे आपण क्लेम केल्यानंतरचे स्टेटस काय आहे किंवा तो ॲप्लिकेशन कशा पद्धतीचा असतो हे आपल्या मोबाईलवरती म्हणजेच आपल्या व्हॉट्सॲपवरती आपण बघू शकता, त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण 70 65 51 44 47 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. हा PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजना याचा नंबर आहे. आपण PMFBY अथवा आपल्याला पाहिजे त्या नावाने हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. 70 65 51 44 47 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण या नंबरची व्हॉट्सॲप ओपन करायचे आहे आणि तेथे HI हाय अशा पद्धतीचा मेसेज तिथे टाकायचा आहे. आपण हाय मेसेज टाकल्यानंतर या पद्धतीचा आपल्यासमोर ऑप्शन येतो, वेलकम टू PMFBY चॅटबॉट. हा एक चॅटबॉट आहे, डिअर, आणि याच्यानंतर आपले नाव असते, गुड इव्हिनिंग और जे काही असेल टाईप त्यानुसार. काइंडली सिलेक्ट फ्रॉम द मेन्यू ऑप्शन्स बिलो. हे खाली ऑप्शन्स असतात, पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, सी ऑल ऑप्शन्स. आता आपल्याला आपल्या पॉलिसीचा क्लेमचा स्टेटस पाहायचा आहे, सो आपण इथे सी ऑल ऑप्शन्स यावरती टच करायचं आहे. तिथे हे उरलेले सर्व ऑप्शन्स आपल्याला दिसायला लागतील. त्याच्यावरती आपण क्लेम स्टेटस यावरती टच करायचे आहे. क्लेम स्टेटसवरती टच केल्यानंतर आपल्याला हा एक नवीन इंटरफेस दिसू लागतो. त्याच्यानंतर आपण सीझन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, त्यामध्ये आपण खरीप 2024चा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो मी येथे खरीप 2024 सिलेक्ट केलेले आहे. त्याच्यानंतर मी सेंडवरती टच करेल. जसं मी सेंडवरती टच करेल तिथे मला या पद्धतीचे माझ्या क्लेमचे डिटेल्स मिळतील, ॲप्लिकेशन नंबर मिळेल, पेमेंट कोणत्या तारखेला केलं होतं ती तारीख दिसेल, क्लेमचा स्टेटस काय आहे, क्लेम किती रुपयांचा आहे, क्लेम टाईप काय आहे, पेमेंट मोड. क्लेम टाईप म्हणजे काय, तुमच्या उत्पन्नावर आधारित आहे का, नुकसान म्हणजे एकदम अचानक पावसामुळे झालं आहे का, कुठल्या पद्धतीचं आहे ते आपल्याला कळेल. पेमेंट मोड आणि आपल्याला इथं आपल्या क्लेमचा स्टेटस दिसेल. याच्यानंतर जर समजा आपल्याला आपला जो काही त्यावेळेस आपण पैसे किती भरले होते किंवा किती क्षेत्रासाठी पीक विमा भरला होता त्यावेळेसचा जर आपला पीक विम्याचा फॉर्म बघायचा असेल तर आपण इथे त्याच्यानंतर कन्फर्मेशनच्या इथे यस यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर परत हेच ऑप्शन येतात, पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, सी ऑल ऑप्शन्स. त्याच्यामध्ये आपण पॉलिसी स्टेटसवरती टच करणार आणि परत सिमिलरली सीझन सिलेक्ट करणार, खरीप 2024, आणि सेंड करणार. आपण खरीप 2024 वरती सिलेक्ट करून सेंड केलं की आपल्याला आपला पॉलिसी ID काय आहे तो पॉलिसी ID मिळतो, ॲप्लिकेशन नंबर मिळतं, आपल्या गावाचं नाव, आपलं कुठल्या पिकासाठी त्या क्षेत्रावरती आपण पीक विमा उतरवला होता त्या गटाचा सर्वे नंबर, आपलं एकूण सम इन्शुर्ड किती आहे म्हणजे विमा संरक्षित रक्कम किती आहे, एरिया म्हणजे आपलं क्षेत्र किती आहे, आपली इन्शुरन्स कंपनी कुठली आहे, आपण किती रुपये हप्ता भरला आहे, गव्हर्नमेंटनं आपला किती हप्ता भरला आहे, आणि पॉलिसी स्टेटस. अशा सगळ्या पद्धतीच्या डिटेलमध्ये आपल्याला माहिती इथे मिळू शकते. या व्यतिरिक्त जर आपल्याला अजून काय माहिती पाहिजे असेल तर ज्यावेळेस आपण इथे पॉलिसी स्टेटस करतो त्याऐवजी आपण सी ऑल ऑप्शन्सवरती टच केल्यानंतर हे सर्व ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात, जसं की इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लॉस इंटिमेशन म्हणजे जर आपल्याला आपल्या शेतामध्ये नुकसान झाले असेल तेही आपण आपल्या व्हॉट्सॲपवरून दाखवून देऊ म्हणजे इंटिमेट करू शकतो, म्हणजे त्यांना कळवू शकतो. नंतर क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटस, आपण इंटिमेशन दिलं म्हणजे माझ्या शेतात नुकसान झालं हे त्यांना कळवलं तर त्याची परिस्थिती सद्यस्थिती काय आहे तेही चेक करू शकतो, क्लेम बघू शकतो, तिकीट बघू शकतो, प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे एखाद्या पिकाचा मला पीक विमा उतरवायचा असेल तर त्याचा हप्ता किती भरायला लागेल, अशा पद्धतीची सगळी माहिती आपण आपल्या मोबाईलवरती व्हॉट्सॲपवरतीच मिळवू शकतो पीक विम्याची. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्याही कळवा. आपल्याला काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील त्याही बिना संकोच करता आम्हाला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ लाईक करा. सर्व शेतकरी किंवा गरजू शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.